नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 3. मित्रांनो, या अगोदरचा भाग पहिला, भाग दुसरा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अगोदरच अपलोड केलेले आहेत आणि आपण इथून पुढचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी दररोज सकाळ आणि संध्याकाळ या ठिकाणी अपलोड करणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या चॅनलला रेग्युलर अपडेट घ्यायचे आहेत आपल्या चॅनलच्या, आणि रेग्युलर अपडेटसाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाच्या व्हिडिओंची अपडेट तुम्हाला वेळेवर भेटत राहील। सोबतच तलाठी भरती, ग्रामसेवक, वनरक्षक, पोलीस आणि अशा असंख्य भरतींसाठी आपण असेच लाईव्ह लेक्चर असेल, मॅथ असेल, GK करंट अफेअर असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल, सर्व तुमच्यासाठी मोफतमध्ये व्हिडिओ आणणार आहोत। त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही शंका असेल, काही डाऊट्स असेल, मला कमेंटमध्ये विचारत चला। तर आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते शहर ट्रॅव्हल्स प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उदयपूर। प्रश्न दुसरा, स्नायूंच्या हालचालींसाठी डॅश डॅश हे महत्त्वाचे प्रथिन आवश्यक असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मायोग्लोबिन। प्रश्न तिसरा, भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेवा मध्य प्रदेश। पुढचा प्रश्न क्रमांक 4, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यवतमाळ। प्रश्न क्रमांक 5, पण त्या अगोदर बघा, या ठिकाणी आपण यामध्ये भरपूर प्रश्न करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीचे टाकलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला प्रत्येक चालू घडामोडीच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आपण कधी शेवटला, कधी मधी किंवा कधी सुरुवातीला या ठिकाणी आपण करंट अफेअरचे प्रश्न टाकत असतो, बरोबर। पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट प्रथम कधी अस्तित्वात आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1986। प्रश्न क्रमांक 6, पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी डेन्मार्क। प्रश्न क्रमांक 7, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए श्यामजी कृष्ण वर्मा। प्रश्न क्रमांक 8, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीरामपूर। प्रश्न क्रमांक 9, मानवी हृदयातील ठोक्याचा आवाज किती डेसिबल असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 15 डेसिबल। प्रश्न क्रमांक 10, पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या कोण बनल्या आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आलिया नीलम। कोण? आलिया नीलम। प्रश्न क्रमांक 11, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश डॅश असतो किंवा कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोकसभेचा सभापती। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या प्लॅटफॉर्मने हेल्थ साथी योजना लॉन्च केली आहे? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पेटीएम आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादी छपाई केंद्र म्हणजेच सिक्युरिटी प्रेस महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाशिक। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ
कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून नक्की सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 14वा, दिल्ली शहर IMD स्मार्ट सिटी इंडेक्सनुसार कितव्या क्रमांकावर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 106व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अंबोली. प्रश्न क्रमांक 16वा, डॅश डॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वासुदेव बळवंत फडके. काय? वासुदेव बळवंत फडके आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, तांबड्या रक्तपेशी डॅश डॅश तयार होतात म्हणजे किंवा कशामध्ये तयार होतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अस्थि मज्जेमध्ये तयार होतात. प्रश्न क्रमांक 18वा, देशातील सर्वात मोठी सहकारी सूत गिरणी महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इचलकरंजी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, 21व्या शतकातही किंवा 2100 21व्या शतकातही कोणता देश सर्वाधिक लोकसंख्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट्स अहवालानुसार राहील? तर बघा, प्रश्न क्रमांक 19 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चीन. क्रमांक 20, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात? तर बघा, प्रश्न क्रमांक 20 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सरनामा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या देशात जगातील पहिले ऑल वेदर इंडोअर क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया.